नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभय. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मारुती सुझुकीची वॅगनरचं हे VXI CNG व्हेरियंट आहे मित्रांनो. ही गाडी जवळपास मित्रांनो मंथली 17-18 हजार युनिट या गाडीच्या आरामात विकतात मित्रांनो. या गाडीचे सगळ्यात स्पेशल वगैरे म्हटलं तर मायलेज आणि स्पेस वगैरे गाडीमध्ये खूप आहे. गाडीचा बॉक्सी डिझाईन असल्यामुळे टॉल बाय गाडीमध्ये स्पेसिंग वगैरे खूप चांगल्या पद्धतीने आहे. चला आपण मित्रांनो गाडीचे रिव्ह्यू करूया. मित्रांनो, व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला ऑन रोड प्राइसिंग आणि डिस्काउंट वगैरे गाडीवरती काय आहे ते पूर्णपणे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओच्या लास्टपर्यंत टिकून राहा. चला तर आपण रिव्ह्यूला सुरू करूया. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला स्मार्ट की दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला लॉकचं बटन, अनलॉकचं बटन, हे बघा असा आवाज येतो गाडीला लॉक अनलॉक झाल्याबद्दल. हे बघा, फ्रंट असा आहे. फ्रंटला अशी सुझुकीचे लोगो हे क्रोममध्ये तुम्हाला इथे 2 ग्रिल दिली असेल. छोटीशी हेडलाईट बघा, इथे हॅलोजनमध्ये हेडलाईट येते. हे ते तुम्हाला टर्न इंडिकेटर दिलेलं आहे. खाली तुम्हाला फॉग लाईट बसवण्यासाठी हाऊसिंग दिलं आहे. फॉग लाईट दिलेलं नाही, कंपनी थ्रू तुम्ही डीलर थ्रू बसवून घेऊ शकता. बाहेरून पण आफ्टर मार्केट वगैरे. वरती 2 वॉशर वगैरे दिलेले आहेत. वरती साधा अँटीना आहे पूर्ण. गाडी बॉक्सी डिझाईन असल्यामुळे गाडीमध्ये स्पेसिंग वगैरे खूप चांगली आहे. मध्ये एअरी वगैरे फील होते. तुम्हाला क्लॉस्ट्रोफोबिक होणार नाही मित्रांनो. हे इथे फेंडरवरती इंडिकेटर दिलेलं आहे. हे तुम्हाला असं बघा, इथे व्हील दिलेलं आहे. यावरती व्हील कवर मित्रांनो आहे गाडीमध्ये. तुम्हाला व्हील कवर लावून भेटेल. 14 इंच तुम्हाला स्टील व्हील मिळणार आहे. पुढच्या साईडला डिस्क ब्रेक आहेत आणि मागच्या साईडला मित्रांनो ड्रम ब्रेक आहेत. हे ORM मित्रांनो तुम्हाला फोल्ड असं मॅन्युअली करावं लागेल. हे बघा, असं अँगल वगैरे सेट करायचं असेल तर मधल्या साईडने तुम्ही इलेक्ट्रॉनिकली सेट करू शकता. हे तुम्हाला असं फिजिकली गाडीला अनलॉक वगैरे करायचं असेल तर आहे. हे बे कलर आहे बघा, पूर्ण असं बॉडी कलर आहे. बॅक साईडनं पहा मित्रांनो, अशी दिसते आपली वॅगनर. हे टेल लाईट असं पूर्ण असं मोठ्या ह्याच्यात आहे. कोणी म्हणतं स्कॉर्पिओची कॉपी वगैरे आहे, पण असं गाडीला चांगल्या पद्धतीने वाटत आहे. असं ऑड वगैरे वाटत नाही आहे. मोठं आहे तसं छान आहे. हे तुम्हाला ब्रेक लाईट आहे इथं. हे तुम्हाला टर्न इंडिकेटर आहे. हे रिव्हर्स लाईट आहे मित्रांनो. वॅगनारचं नाव बघा, इथे क्रोममध्ये दिलं आहे. सुझुकीचं लोगो. हे CNGचं स्टिकर. हे CNG व्हेरियंट आहे मित्रांनो. हाय माउंट स्टॉप लाईट पण आहे. मग बॅक साईडला तुम्हाला डिफॉगर वगैरे नाही आहे मित्रांनो. वायपर पण नाही आहे. VXI बेस वॉरंट असल्यामुळे CNGमध्ये तुम्हाला बेसिकच फीचर मिळणार आहेत. खालच्या साईडला इथे तुम्हाला रिफ्लेक्टर पण आहे आणि 2 पार्किंग सेन्सर आहेत मित्रांनो. 3 फीटच्या मध्ये गाडी जर वगैरे बॅक साईडला वगैरे असं आली ना, 2 करते बघा. गाडीला अनलॉक करून आपण बूट स्पेस चेक करूया मित्रांनो. हे बघा, असा दिला आहे तुम्हाला बूट स्पेस. त्यावरती पार्सल ट्रे दिलेलं आहे. इथे CNGचा टँक आहे बघा इथे, आणि स्पेअर व्हील पण आहे गाडीमध्ये. सेफ्टी वगैरे तुम्हाला चेक करण्यासाठी इथे सेफ्टीसाठी तुम्हाला एक छोटंसं नॉब पण दिलं आहे, CNG बंद वगैरे करण्यासाठी. याला काढून तुम्ही असं याच्यावरती पाटी टाकून बाहेर आफ्टर मार्केट मिळते मित्रांनो. बूट स्पेस तुम्हाला आणखी इन्क्रीज होईल. आणि हे सेकंड रो मित्रांनो, तिला असं फोल्ड करून तुम्ही 60-40मध्ये सुद्धा एक्स्ट्रा लगेजसाठी तुम्ही बूट स्पेस आणखी क्रिएट करू शकता मित्रांनो. बूट स्पेस आपण लावून घेऊ. इथे तुम्हाला फ्यूल भरण्यासाठी दिलेलं आहे. CNG इथे, पेट्रोल इथे बघा, अप टू E20 दिलेलं आहे इथं पेट्रोल भरण्यासाठी. 35 लिटरचा तुम्हाला पेट्रोलचा टँक आहे. आणि CNG गाडीमध्ये आरामात तुम्हाला 7.5-8 किलो बसून जाईल मित्रांनो. मध्ये पाहूया आपण. हे पूर्ण हार्ड प्लास्टिकमध्ये तुम्हाला इथे डोर ट्रिम दिलं आहे. हे पॉवर विंडोचे कंट्रोल आहेत बघा. इथे तुम्हाला थोडं हँडल वगैरे दिलं आहे. इथे बॉटल होल्डर आहे. क्रोममध्ये तुम्हाला डोर अनलॉक करण्यासाठी दिलेलं आहे. हे चौकोनी असे ग्लासेस वगैरे असल्यामुळे गाडीमध्ये तुम्हाला खूप एअरी वगैरे फील होईल मित्र. बॅक साईडला बसून पाहूया मित्रांनो आपण कसा स्पेस वगैरे गाडीमध्ये आहे. स्पेस वगैरे नो डाऊट गाडीमध्ये खूप चांगला आहे. 3 पॅसेंजर आरामामध्ये बसू शकतात. हे ते ॲड्रेस पहा मित्रांनो, फिक्स आहे. 2 येतं. डुअल टोनमध्ये असं फॅब्रिकमध्ये सीट आहे. बॅक साईडला AC वगैरे काही नाही. चार्जिंग पोर्ट पण नाही आहे. हे बघा, बॅक साईडने असे दिसते तुम्हाला फ्रंटमधला डॅशबोर्ड. चला आपण ड्रायव्हर साईड बसून पाहूया मित्रांनो. बॅक साईडला हे लाईट वगैरे पाहिजे होतं, तर नाही आहे. चला आपण ड्रायव्हर साईड बसून पाहूया काय आहे काय नाही. ड्रायव्हर साईड बघा, 1 टच अप आणि डाऊनचं हे दिलेलं आहे. मिररचं कंट्रोल, 4 पॉवर विंडोचे कंट्रोल आहेत इथे. डोर अनलॉक वगैरे करण्यासाठी. हे तुम्हाला मिररचा अँगल सेट वगैरे करण्यासाठी.
डोर अनलॉक करण्यासाठी दिलं आहे, इथे थोडा स्पेस दिलेला आहे. आणि 2 गाडीमध्ये स्पीकर आहेत मित्रांनो. इथे थोडा स्टोरेज एरिया पण आहे. या साईडला तुम्हाला CNG मध्ये इंटिग्रेट करण्यासाठी इथे बटन दिलेलं आहे. ट्रॅक्शन कंट्रोलचं आहे. इथे हेडलाईट लेवल 1 2 3 4 असं बटन आहे बघा. इथे AC आहे. चला आपण ड्रायव्हर साईडला बसून पाहूया. ड्रायव्हरची सीट अशी हाई सपोर्ट वगैरे गाडीचा चांगला आहे सीटचा. जसं फॅब्रिकमध्ये पूर्ण सीटा. हेडरेस्ट पण असं फिक्स आहे, तसं काही जास्त नाही. इथं ड्रायव्हरचा स्टेअरिंग बघा असा आहे बघा. स्टेअरिंग मित्रांनो थोडं क्रोममध्ये दिलेलं आहे. याला कुठल्या पद्धतीने लेदर वगैरे रॅपिंग वगैरे नाही आहे. आणि आपण चावी चालू करून घेऊया गाडी अगोदर. CNGचं या साईडला आहे बघा. आणि पेट्रोलचं इथे तुम्हाला लेवल दाखवते आणि वगैरे इंडिकेशन वगैरे पूर्ण या साईडला दाखवते बघा. ट्रिप A ट्रिप B वगैरे सेट करण्यासाठी हे छोटंसं नॉब दिलेलं आहे. आणि या साईडला तुम्हाला वायपरचे कंट्रोल दिलेले आहेत आणि या साईडला हेडलाईटचे कंट्रोल दिलेले आहेत. हे छोटंसा सुझुकीचा लोगो. इथे AC वेंट दिला आहे. AC वेंट काही कामाचं नाही आहे, पूर्ण हातावरती मारते, त्यामुळे थोडा फालतू पद्धतीने दिलेला आहे. हे ORM तुम्हाला डे लाईटमध्ये दिलेलं आहे. इथे लाईट दिले आहे छोटा हॅलोजनमध्ये. तिकीट होल्डर आहे बघा इथे. या साईडला पण आहे. मिरर पण आहे छोटंसं दिलेलं आहे इथे. तुम्हाला इथे स्टिरिओ दिलेला आहे. गाडीमध्ये तुम्हाला ब्लूटूथने स्टिरिओ वगैरे चालू शकतो. 2 स्पीकर असल्यामुळे गाडीमध्ये थोडाफार आवाज पण आहे चांगल्या पद्धतीने. ते हजार्ड लाईट दिले आहे. टुक 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 टुक. मॅन्युअल AC गाडीमध्ये आहे. 5 स्पीडचा गिअर नॉब आहे मित्रांनो. गाडीमध्ये 5 गिअर येतात. हे गिअर थोडा पुढच्या साईडला असल्यामुळे कोणाला ऑड वगैरे वाटू शकतो, पण गाडी खूप 2-3 दिवस चालवल्यानंतर तुम्हाला यूज टू होऊन जाईल मित्र. हे इथे तुम्हाला पोर्ट पण दिलेला आहे चार्जिंग वगैरे करण्यासाठी. 12 पोर्टचा थोडा स्टोरेज एरिया आहे मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी. इथे थोडा खाली बॉटल होल्डर पण आहे. आणि इथे तुम्हाला पाहिलं तर हँड ब्रेक आहे मॅन्युअल. या साईडला तुम्हाला खाली स्टोरेज एरिया आहे थोडा, आणि वरचं आहे थोडा असं वाटतं आहे इथं स्टोरेज एरिया आहे, पण नाही येते, वाटू शकते तसं. SRS एरिया बॅग आहे, एअरबॅग आहे तिथं. गाडीमध्ये 6 एअरबॅग आहेत मित्रांनो, त्यामुळे सेफ्टी पण गाडीमध्ये चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. चला आपण आता गाडीचं राहिलं फक्त आपलं प्राइसिंग आणि इंजन, ते आपण पाहून घेऊया मित्र. तर इथे पहा इंजन असं दिलेलं आहे. गाडीमध्ये 3 सिलेंडर इंजन आहे मित्रांनो. 1 लिटरचं इंजन आहे गाडीमध्ये. CNG मध्ये तुम्हाला 56 bhp आणि 83 Nm टॉर्क आहे, जे तुम्हाला सिटी यूजसाठी चांगल्या पद्धतीने आपण गाडीचा यूज करू शकतो. हायवे ड्रायव्हिंगसाठी गाडीचं टॉर्क वगैरे तुम्हाला कमी पडू शकतो ओव्हरटेकच्या वेळेस वगैरे. बाकी मग CNG मध्ये तुम्ही सिटीमध्ये चांगल्या पद्धतीने गाडीचा यूज करू शकता. कशी वाटली मित्रांनो तुम्हाला गाडीचा व्हिडिओ, तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. गाडीचं प्राइसिंग वगैरे बोलायचं झालं तर तुम्हाला वरती स्क्रीनवरती प्राइसिंग वगैरे दिसत असेल, आणि सेफ्टी फीचर पण गाडीमध्ये खूप आहेत, त्यामुळे तुम्ही वरती पाहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.